गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. माझा नेहमीचा प्रश्न तुम्हाला, आज आहे संडे. संडे म्हटलं की फन डे. आज आपण संडे राईडसाठी चाललेलो आहोत. आता वाजले सकाळचे 6. आपण सकाळी 4 वाजता उठून सर्व तयारी करून गिअरअप करून 5:30 वाजता घरातून निघालो आहे. आता आपण पोचलो आहे वसईच्या आसपास. आता आपण विरारच्या दिशेने चाललेलो आहे. तर मित्रांनो, आपला मीटअप पॉईंट आहे विरारवरून आपण सर्वांना भेटून तिकडनं एकत्र आपण निघणार आहोत. पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याचबरोबर आज संडे असल्यामुळे सर्वच रायडर्स तुम्ही बघू शकता, सर्व चाललेले आहेत. तर मित्रांनो, मी सांगत होतो की पावसाचं वातावरण असल्यामुळे सर्व आपण रेन लायनर, रेन ग्लोव्ज हे सर्व आपण वेअर केलेलं आहे आणि विकत पण घेतलेलं आहे नवीन. तुम्हाला दाखवतो, 70 असेलच तुम्हाला. खूप रायडाचं हे ग्लोव्ज आहे. खूप सॉफ्ट आहे आतमधून, पण एक बूंदसुद्धा पाणी आतमध्ये जाणार नाही असं कंपनी म्हणतं आहे. आता बघूया, पाऊस पडल्यानंतरच समजेल की काय आहे काय नाही ते. तसंच मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल कॅप्शनमधून की आपली संडे राईड कुठे आहे ती. तर आपण चाललो आहोत दादरा नगर हवेलीला, जिथे तुम्हाला पुढे दाखवेनच. पण इथून साधारण आपलं काहीतरी 130-135 किलोमीटर ते दादरा नगर हवेली येते. म्हणजे साधारण पकडा 2.5 तासाचं आपलं पूर्ण जर्नी आहे. आणि माझ्यासाठी हा अनुभव नवीनच आहे, कारण का अनेक रायडर हे वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार आहेत. कोण ठाण्यावरून येणार आहे, कोण अंधेरीवरून येणार आहे, कोण वसईवरून आहे, आणि विरारवरून तर आहेतच आहे. आणि सर्वांचा मीटअप पॉईंट हा विरारला असणार आहे, विरार फाट्याला असणार आहे. तर बघूया विरारला पोहोचू. आपण आता विरार फाट्याला पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता, आपल्या आधी काही रायडर पोचले आहेत. त्यांच्या बाईकसुद्धा तिकडे लागलेल्या आहेत. त्यांच्याच बाजूला आपली बाईक पण उभी करूया. आता आपल्याला इथे माहिती दिली जाईल, कसं जायचं कसं नाही ते सांगितलं जाईल. आणि कोण आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख पटवून दिली जाईल. कोणाच्या मागे चालायचं आहे, कसं चालायचं आहे त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. चला लवकर बाईक लावूया. क्या रखा है पहले से मैंने? वो मेरे सेफ्टी के लिए नहीं है, सबके सेफ्टी के लिए। मेरा तो ठीक है ना, तो बड़ा वाला कोई चप्पल सैंडल पे नहीं है ना? वो दिखा तो सीधा घर पे भेजो। सबको अपना नंबर राइड का शुरुआत करते हैं। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। जोश है, मजा आएगा। ठीक है गाइस, अभी नंबरिंग दे रहे, सब लोग सिंगल लेन में फॉलो करेंगे, कोई एक दूसरे को ओवरटेक नहीं करेगा। ठीक है, अभी अपना पॉइंट है ब्रेकफास्ट पॉइंट जलाराम। जलाराम चारोटी नाका के आगे है। तो इट्स अराउंड 71 किलोमीटर। सब लोग सिंगल लेन में चलाएंगे, नंबरिंग देंगे, वो बेसिस पे चलना। ठीक है, और सबके ब्लिंकर्स ऑन रहेंगे लेफ्ट साइड के। ब्लिंकर एंड नॉट हैजर्ड लाइट्स। ठीक है, हैजर्ड लाइट सिर्फ विंगमैन और जो ड्रैग है उसका ही रहेगा।
बाकी सबके लेफ्ट सिग्नल्स ऑन रहेंगे। उसके बाद हम लोग जा रहे हैं दुधानी लेक, वहाँ पे बोटिंग एक है ऑप्शन, उसको करना है करेगा, उसको नहीं करना है नहीं करेगा। आई होप कि बारिश गिरने वाली है, लेट्स सी। तुम लोग के गेयर्स पहन लो सब लोग, क्योंकि बीच में रुक के वापस बारिश आने के बाद कोई पहनते बैठना नहीं है, कोई रुकने नहीं वाला है। किसी का गाड़ी ब्रेक डाउन होता है, पीछे ट्रैक है, सब लोग रुको मत, एक लाइन फॉर्मेशन में रहना, कोई रुकने का नहीं है। ब्रेकफास्ट पॉइंट पे सबके लिए बुफे ब्रेकफास्ट रखा हुआ है, तो सब लोग लाइन में एक एक जन, सिर्फ वेज है लेकिन ना, नॉन वेज कुछ नहीं है, नॉन वेज लंच में मिलेगा। बहुत लोग बोलेंगे हाँ यार, स्टार्ट नंबर DY का रिकॉर्डिंग समाप्त हो गया। थोड़ा कर ओके, लेते हैं। सबने अपना राइट फॉर्मेशन देखा, रात को ग्रुप में आया था, सबको अपना नंबर पता है ना, वो नंबर के हिसाब से चलना है। नंबर कॉल आउट होगा, सिर्फ अपना हाथ ऊपर करो और कौन सा बाइक है वो बताओ। अच्छे से राइट करो सब लोग। सो जसं की आता तुम्ही पाहिलं, आपल्याला सगळं इन्स्ट्रक्शन मिळालेलं आहे. तर आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आपली फर्स्ट ग्रुप राईड सुरुवात केली आहे. आता आपण इकडून डायरेक्ट ब्रेकफास्ट पॉईंटलाच थांबणार आहोत, जे की 60 किलोमीटर आहे. आणि सकाळी निघालो तेव्हा पाऊस पडेल असं वाटत होतं, पण तुम्ही आता वातावरण बघू शकता, उन्हाळ्यासारखं झालं आहे, कडक ऊन आणि ऊनच आहे. आणि एक मजेची गोष्ट तुम्हाला सांगू तर आपल्या राईडचं नावसुद्धा मान्सून एस्केप राईड्स असं आहे, बट आता खरंच मान्सून एस्केप होऊन फक्त कडक ऊनच राहिलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा तुम्हीसुद्धा मान्सूनमध्ये राईडला जाल तर रेन लायनर कॅरी करा, पण तो पाऊस पडायच्या आधी घालू नका, कारण का खूप अनकम्फर्टेबल फील होत आहे मला. बाईक चालवताना खूप म्हणजे प्रचंड गरमी होत आहे आतमध्ये. कधी एकदाचा तिथे ब्रेकफास्ट पॉईंटला पोचतो आहे असं झालं आहे. तर चला डायरेक्ट आता भेटूया ब्रेकफास्ट पॉईंटलाच. जसं की तुम्ही बघू शकता, मी खूप जास्त अनकम्फर्टेबल होतो रेन लायनरमध्ये, म्हणून जसंच आम्ही ब्रेकफास्ट पॉईंटला पोचलो, मी सर्वात आधी रेन लायनर काढून टाकलं. आम्ही ब्रेकफास्ट करायला जलाराम काठियावाडीमध्ये आलो होतो. इकडचा ब्रेकफास्ट खूपच छान आहे. हे यो आणि सांगायची गोष्ट अजून अशी, मी रेन लायनरमुळे खूपच जास्त अनकम्फर्टेबल होतो, त्यामुळे शूट करू शकलो नाही. आता आपण इकडून पुढे निघत आहोत. सर्व रायडर्स तयारी करत आहेत पुढे निघण्याची. आपल्याला सांगितलं जात आहे कसं जायचं आहे ते, पुढून कुठे राईड येणार आहे. तर चला निघूया. आता आपण डहाणूला पोचलो आहोत. हे डहाणूचा हाच एक गाव आहे. वातावरण किती मस्त आहे तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूला शेतजमिनी आणि हिरवंगार वातावरण आहे. आणि यामधून जो सरळ जो रस्ता दिसत आहे तो खूपच छान वाटत आहे. तुम्हीसुद्धा बघून आनंद घ्या या जागेचा. तसंच बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत आपल्याला फक्त जमीन आणि जमीनच दिसत आहे, एक घरसुद्धा दिसत नाही आहे. त्यामुळे या रस्त्याची
जी मजा आहे ती एक वेगळीच येत आहे. जो व्ह्यू येत आहे तो एकदम वेगळाच येत आहे. बऱ्याच वेळानंतर समोर लेफ्ट साईडला बिल्डिंग वगैरे दिसत आहे. ती बिल्डिंग नसून एक कॉलेज आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता डहाणूचं कॉलेज आहे. भलं मोठं कॉलेज आहे. कॉलेजच्याच कंपाऊंडला लागून समोर जी बिल्डिंग दिसते त्याच्यावरती काही मुलं मला दिसत आहेत जे की सर्व रायडर्सला हात दाखवत आहे. आपण पण त्यांना हात दाखवूया, हाय बोलूया आणि पुढे जाऊया. एका बाजूला बघू शकता हा डॅम आहे आणि दुसऱ्या बाजूला मुलं गावातली पाण्यामध्ये मजा करताना. तर मित्रांनो तो तिकडे आहे गाणी डॅम त्या बाजूला. आपण आता तिकडेच जात आहोत. थोडा वेळ तिकडे थांबू, फोटो वगैरे काढू आणि मग आपल्या लास्ट मेन पॉईंटला तिकडून आपण निघणार आहोत. हाय मित्रांनो, तिकडे तो डॅम आहे. डॅमचा नजारा तुम्ही बघून घ्या कसं वाटतं व्ह्यू. सर्व रायडर्स आता इकडे फोटोशूट करतील. आपण पण 2-4 फोटो काढूया. तोपर्यंत तुम्ही नजारा बघा. तर आता आपण इथून निघत आहोत. आता पुढच्या पॉईंटवरती आपण चाललो आहोत, दादरा नगर हवेलीला. तर चला तिथेच भेटू.
आता आपण दादरा नगर हवेलीमध्ये प्रवेश केला आहे. दुधानी लेकजवळ जाण्याचा हा रस्ता इतका सुंदर आहे की बाईक राईड करायची सुद्धा मजा वेगळी वाटत आहे. मला माहीत नाही माझा कॅमेरा जास्तीच करतो आहे की नाही, पण हा व्ह्यू हा खरंच खूप सुंदर रस्ता आणि खूप सुंदर नजारा आहे. तुम्ही पण बघू शकता. आता आपण दुधानी लेकला पोचलो आहोत. तुम्ही माझ्या त्या राईट साईडला बघू शकता दुधानी लेक आहे. काय व्ह्यू येत आहे इथून पण. इतर से क्लिअरिटी छान आहे. बापरे, एवढे गाणे माझी पण समजते. गेलं साफ झालं तर ना. माती झाली सा बाकी नाही. दगडावर बसले ना मी, मातीत नव्हतं बसलं तेव्हा. काय करतो रे? कलर टोन बघतो कुठून कसं येतं म्हणून, ऊन कसं येतं. तू मोबाईलवाला आहे, फोटोग्राफर नाही. चल. अरे शाबाश. हा माझा मित्र होता जो की कॅमेरा क्वालिटी चेक करत होता. तुम्ही सुद्धा बघू शकता किती सुंदर अशी लेक आहे. इथे आपल्याला बोटिंगचं पण ऑप्शन भेटतं, पण मी आणि रुचितानी बोटिंगचं ऑप्शन स्किप केलं गरमी आणि उन्हाच्या कारणामुळे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आणि ही जागा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स टू वायलेंट रायडर्स, माझा फर्स्ट ग्रुप रायडिंगचा एक्सपिरियन्स खूपच छान केल्याबद्दल, आणि ह्यांची मॅनेजमेंट तर खूपच छान आहे.